मग तू एक काम कर देवा, तू जा, तू परत जा आणि तुकोबरायांना इथं पाठवून दे. मला सांगायचं इतकं की तुकोबरायांचा शिष्य काय करतोय, भगवान परमात्म्याला परत पाठवतोय. एवढा तुकोबरायांच्या शिष्याचा अधिकार आहे. मग मला सांगा तुकोबरायांचा केवढा अधिकार असेल, बरोबर का नाही? तुकोबरायांचा एवढा अधिकार आहे आणि ते तुकोबराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात. तुकोबराय म्हणतात सांगतो, तुकोबराय आपल्याला उपदेश करतात. पण त्याआधी मी तुम्हा सर्वांना सांगते ऐका, जेव्हा आपण कीर्तनामध्ये बसतो ना, आपल्या सप्त्याला किती वर्ष झाले? 29 वर्ष चालू बाबा, 29 वर्ष चालू. पण आपण 29 वर्ष झाले किती कीर्तन ऐकतो? वर्षाचे 7 कीर्तन ऐकतो, बरोबर का नाही? आता जे वाढदिवसाचे, वर्षश्राद्धाचे काय जे असतील ती सोडून आपण वर्षाला 7च कीर्तन धरू, बरोबर? त्या 7 कीर्तनामध्ये आपण किती वेळा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो का? बघा, कीर्तनाला बसल्याच्या नंतर तुमच्या हातानं टाळी आणि मुखानं नाम आलं पाहिजे, बरं का? कीर्तनातले हे काही नियम आहेत. कीर्तनाला बसल्याच्या नंतर जर तुम्ही टाळी वाजवत नसेल आणि तुमच्या मुखातून जर भगवान परमात्म्याचं नाम येत नसेल तर तुमचे इतके कीर्तन ऐकून काहीच फायदा नाही. कसं आहे माहिती का, आम्ही चातुर्मासाला असायचो बाबा, चातुर्मासाला आम्ही पंढरपूरला, आम्ही 4 महिने चातुर्मासाला आम्ही पाठाला जायचो. आणि पाठाला गेल्याच्या नंतर राऊत बाबा, चैतन्य बाबा सगळे जे पाठ राहायचे ना, ते बाबा आमच्याकडून काय करायचे, 15 मिनटं कमीत कमी 15 मिनटं सलग भजन करून घ्यायचे. मग आम्ही एका शिष्याने राऊत बाबांना विचारलं, बाबा तुम्ही 15 मिनटं भजन करून घेता, मग भजन करून घेतल्यापेक्षा तुम्ही एक काम करत जा, भजन करून घेतल्यापेक्षा तुम्ही 15 मिनटं पाठ जास्त घेत जा, म्हणजे आपला पाठ जास्त वेळ चालेल. बाबा म्हणायचे, अरे बेंडफळे हो, तुम्ही 15 मिनटं पाठ जास्त घ्या म्हणता, पण पाठच नाही, पाठ असो कीर्तन असो, तुम्ही 15 मिनटं नाही, तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार 3 टाइम जरी कीर्तन आणि पाठ ऐकले आणि जर तुमच्या मुखातून भगवंताचं नाम येत नसेल आणि हातानं टाळी वाजत नसेल तर तुमच्या पाठाचा आणि तुमचा कीर्तनाचा काही उपयोग नाही. आणि असं नाही की मी तुम्हाला हट्टपूर्वक म्हणेन टाळी वाजवत, पण एक नक्की सांगेल, ज्याला ज्याला भगवंतानं हात दिलेत, महिला मंडळ नीट आहे का लाडक्या बहिणींनो, काय, ज्याला ज्याला भगवंतांना हात दिलेत त्यानंच टाळी वाजवायची, ज्याला हात दिले नाही त्यानं टाळी वाजवायची नाही. मग आता इथून पुढे वाजवणार ना टाळ्या? बघा, टाळी जर वाजवसान तर तुमचे काय सांगा 1500 रुपयाचे 2100 होतील नाही का? लाडक्या बहीण योजनेची होतील ना? पण त्यासाठी टाळी. बघा, तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पात्रतेचे का आहात माहिती का? कारण की तुम्ही देवधर्म जरा जास्त करता. बघा, आजचे सौजन्य सुद्धा कोणी घेतलेले? महिला मंडळानेच घेतलेले. इथं कीर्तनाला उपस्थित जास्त कोण आहे? महिला मंडळच आहे. कुठलंही काम असू दे बाबा, महिला मंडळ कुठे आहे? पुढेच आहे. म्हणून तुम्हाला सरकारद्वारे म्हणजे भगवंताकडूनच समजा, भगवंताकडूनच तुम्हाला काय झाली ती योजनेचा लाभ झाला. इकडं बघा, सावत्र भाऊ योजना सुद्धा नाही. त्यामुळं तुम्हाला जर वाटत असेल ना आणखी 500-600 रुपये वाढाव तर भगवंताचं काय करा, नाम घ्या. विठ्ठल तुमचा अधिकार आहे का? तर तुकोबरायांचा अधिकार आहे. तुकोबरायांचा फार मोठा अधिकार आहे. तुकोबरायांचा काय फार मोठा अधिकार आहे. जिथं तुकोबराय शब्द बोलतात तिथं आपला काय लागतो, चकार लागून जातो की तुकोबराय म्हणतात ना, मग ती गोष्ट काय झाली, शेवटची झाली. तुकोबराय म्हणतात त्यापुढे आपण बोलायचं नसतंय. तुकोबराय म्हणतात सांगतो, आपल्याला तुकोबराय अभंगामधून सांगतात, पण सांगताना तुकोबराय असं आहे का की कुणी विचारलं असेल का? आणि तुकोबरायांचे जे अभंग आहेत ते अनुभवातून आलेले आहेत बाबा. कसं आहे माहिती आहे का? आता ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे, पण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कसा आहे, आपल्यासारख्या पामर लोकांना संस्कृत कळत नव्हती म्हणून काय केलं ज्ञानोबरायांनी, मराठीमध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आपल्यासारख्यांना कळावा म्हणून. आता ज्ञानेश्वरी ही झाली गीतेवरची टीका, पण तुकोबरायांचे अभंग तसे नाहीत. तुकोबरायांचे अभंग हे कसे आहेत, अनुभवातून आलेले आहेत. म्हणजे जसे जसे तुकोबरायांना अनुभव येत गेले, अनुभव आले अंगा ते या जगा देत असे, जसे जसे तुकोबरायांना अनुभव येत गेले तसे तसे तुकोबरायांनी काव्यरचना सुरू केली आणि ते आपल्याला अनुभव देत गेले. म्हणजे तुकोबरायांनी काय केलं, अनुभव घेतला आणि नंतर ते आपल्याला अनुभव सांगत गेले. मग का हो तुकोबराय तुम्ही आम्हाला सांगता,
तुकोबाराय म्हणतात सांगतो तुम्हासी, तुम्ही आम्हाला सांगता पण आम्ही तुम्हाला विचारलेलं नाही. पण कसं असतं माहिती आहे का, काही काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्यात. 4 प्रकार पडतात. काही काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्यात, काही काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्यात, काही काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्यात, काही काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नाही, काही काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्यात. बघा असे 3-4 प्रकार पडतात. हा प्रकार कुठला आहे बघा, काही काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नाही. बघा आता गावामध्ये लग्न आहे, काय आपल्या गावामध्ये लग्न, आता लग्नाचा सीझन चालू आहे ना, आपल्या गावामध्ये लग्न आहे आणि आपल्या गावामध्ये वऱ्हाडी येतात, बरोबर. वऱ्हाडी आल्याच्या नंतर काही कपाळाला बुक्का बिका नसला, गळ्यात माळ नसली तर एखादं विचारतेच गावात आहे का काही व्यवस्था, सरकार मान्य नाही का. तो जर आपल्याला विचारत असेल की गावामध्ये काही व्यवस्था आहे का, तर आपण सांगू नाही. लग्न चांगलं पार पडावं असं वाटत असन तर आपण सांगू नाही. आणि जर वाटत असेल व्हावंच नवरदेव नवरीचं वाटोळं तर सांगून टाका, बरोबर का नाही. दुसरं उदाहरण सांगते तुम्हाला. आता आपल्या काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्यात. काय सांगाव्यात, एखादा आंधळा मनुष्य आहे त्याला दिसत नाही आणि समोर एखादा दगड आहे किंवा एखादा खड्डा आहे त्याला दिसत नाही, त्यानं विचारलं नाही तरी त्याला सांगावं की बाबा समोर काय आहे, दगड आहे किंवा खड्डा आहे. त्या दुसऱ्या प्रकरणातला हा अभंग आहे. तुकोबाराय आपल्याला सांगतात, आपण विचारलं नाही तुकोबारायांना, काय आपण तुकोबारायांना विचारलं सुद्धा नाही तरी सुद्धा तुकोबाराय सांगतात. का सांगतात, कारण की बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. तुकोबारायांना आपल्यासारख्या पामर जीवाचा काय येतो, कळवळा येतो. मग आपल्यासारख्याचा उद्धार व्हावा म्हणून तुकोबाराय आपल्याला साधन सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. सांगतो असं गोड वाटलं ना कानाला तर वाजवली पाहिजेत बरं का टाळी. टाळी वाजवा असं सांगायचं काम पडू देऊ नका. तुम्हाला टाळी वाजवायचा आणखी एक फायदा सांगू का, जुने कीर्तनकार सांगत होते बाबा, टाळी जर वाजवली ना धनरेषा वाढते म्हणतात हातावरची. कमीत कमी धना करता तरी नाही का. माणसाला ज्या जगात काय प्रिय आहे सगळ्यात जास्त, धन प्रिय आहे. मग धना करता टाळी वाजवली तर काही बिघडत नाही. आपल्याला काय त्याला पैसे द्यायचे का. अरे संतांनी आपल्याकरता देह कष्टविला, कुणाकरता देह कष्टविती परोपकारे. तुमच्या आमच्याकरता देह कष्टविला संतांनी, पण आपल्याला स्वतः करता हात सुद्धा एकावर एक टाकता येत नाही, टाळी सुद्धा वाजवता येत
नाही. अरे संतांनी आपल्यावर किती उपकार केले, आपल्यावर केले बरं का. आपल्यासाठी सर्व हा खटाटोप केला. नाहीतर संतांना इथं येणं आणि आपल्यासाठी एवढं भानगडी करणं यात काही अर्थ नव्हता. पण तुम्ही आम्ही बुडताना दिसलो. कशामध्ये? या भवसागरामध्ये बुडताना दिसलो. म्हणून संत आले आणि संतांनी उपदेश दिला. काय केला? सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. त्या विठ्ठलाला भजायला सांगितलं. मग का हो, त्या विठ्ठलालाच का भजायचं? दुसरे देव नाहीत का? महाराज दुसरे सुद्धा देव आहेत. काय? दुसरे सुद्धा देव आहेत. पण तो विठ्ठल कसा आहे माहितीये का? पंढरपूरला पंढरपूरला गेलात का? काही काही गावात असे सापडतात की ते कधीच पंढरपूरला गेले नसतात बरं का. पण तुमच्या गावातले गेलेत भरपूर नाही का. पंढरपूरला गेल्याच्या नंतर तुम्ही दर्शन बारीला लागता. कसं आहे, भगवंताचं दर्शन कसं होतं? माणसाला चरणाला हात लावून होतं. बरोबर. बाकीच्या ठिकाणी होतं का तसं? कुठंच नाही होत बाबा, कुठंच नाही होत. कुठंच चरणाला हात लावून दर्शन होतच नाही. पण आपल्या पांडुरंगाचं कसं माहिती आहे का, विठोबाचं? तिथं जाऊन माणूस काय करतं? त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतो. आणि तो भगवान परमात्मा कसा आहे? तो इतका सुंदर आहे बाबा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. कसा सुंदर तो भगवान परमात्मा आहे. त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. तो दिसायला सुद्धा इतका सुंदर आहे. किती सुंदर आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपल्या. इतका सुंदर तो भगवान परमात्मा आहे. त्या भगवान परमात्मा मदनाच्या पुतळ्यासारखा आहे बघा. त्या भगवान परमात्म्याला आपल्यासारख्याचा हात जरी लागला हात तरी सुद्धा त्या भगवान परमात्म्याला दुखापत होईल. इतका सुंदर तो भगवान परमात्मा आहे. म्हणून आम्हाला तो भगवान परमात्मा फार आवडतो बरं का. कोणता? विठोबा. म्हणून आम्ही सांगतो काय करा तुम्ही? ते विठोबाला भजा. आम्ही भजतो, तुम्ही सुद्धा कोणता भजा? बेसनाचा भजा नाही ना, तो भजा नाही बघा. आम्हाला भजाच आठवू राहिले मग असे खाल्ल्यामुळं काही भजेच आठवू राहिलेत बघा. तो को बरा आहे म्हणतात त्या भगवान परमात्म्याला भजा. तो नुसता दिसायला सुंदर नाही हो, त्याचं नाम सुद्धा इतकं सुंदर आहे. किती गोड आहे त्याचं नाम. अमृताहुनी गोड. भगवान परमात्म्याचं अमृताहुनी गोड सांगतात. अमृतापेक्षा त्या भगवंताचं नाव काय आहे? गोड आहे. इतकंच नाही तर जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. त्याच्या नावापुढे काय? अमृत सुद्धा फिकं पडलेलं आहे. इतकं गोड ते भगवान परमात्म्याचं नाम आहे. आणि त्या भगवान परमात्म्याच्या नामाची आम्हाला काय लागलेली? चटक लागलेली. चटक आमच्या जिभेला काय लागली? चटक लागली. आमच्या तोंडामध्ये त्या भगवान परमात्म्याचं इतकं नाम येतं की आम्हाला कुठलीच भान राहत नाही. त्या भगवंताचं नाम आम्ही इतकं घेतो. किती घेतो? सदा नाम घोष रू हरी कथा. आणि त्यानं आम्हाला काय प्राप्त होतं माहिती आहे का? तेने सदा चित्ता समाधान. त्या भगवान परमात्म्याचं नाम जर आम्ही घेतलं ना तर आम्हाला सदैव काय होतं? समाधान प्राप्त होतं. मग तुम्हाला पण जर समाधान पाहिजेत असेल ना मग मी सांगतो ते करा. काय करा? सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. आणि जर त्या भगवान परमात्म्याला तुम्ही भजलं नाही तर नाही तरी गेला जन्म वाया. कौतुकोबारे तुम्ही असे कसे म्हणता की आमचा जन्म वाया जाईल? आम्ही या जन्मामध्ये आल्याच्या नंतर किती कामं करतो बाबा. आम्ही पैसा कमवतो, आम्ही घर
बांधतो, आम्ही गाड्या घेतो, आहे का नाही, आम्ही नाव कमवतो, आणि तुम्ही असे कसे म्हणता की आमचा जन्म वाया गेला? आपला जन्म वायाच गेला. का गेला? कारण की आपल्याला गाड्या घोड्या याच्यासाठी जन्म दिला नाही. तर भगवान परमात्म्यानं हा देह आपल्याला कशा करता दिला? देवे दिला देह, देवे दिला महाराज काय सांगतात? लेट पण जाऊ दे आता. महाराज सांगतात, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. हा देह आपल्याला कशा करता दिला आहे? तर भजना करता. हा भगवान परमात्म्याला तुम्हा आम्हाला हा देह दिलेला आहे, पण आपण याचा उपयोग कशासाठी करतो? देवे दिला देह भोजना गोमटा. पण नुसतं भोजनच नाही बाबा, आपण त्यांना आणखी एक करतो, देवे दिला देह चरचर करण्याकरिता. नाही का? चरचर चरचर दिवसभर बोलू आपण, पण त्या भगवान परमात्म्याचं नाव आपल्या तोंडात येणार नाही. त्याला कारण आहे बाबा, ते भगवान परमात्म्याचं नाव त्याच्याच तोंडात येतो ज्याच्या जिभेला त्याची काय लागलेली असती? चटक लागलेली असती, सवय लागलेली असती, आणि त्याचं पुण्य कुठंतरी शिल्लक राहिलेलं असतं. बरोबर? ज्याचं पुण्य थोडंफार जरी शिल्लक नाही, त्याला भगवान परमात्म्याचं नाम येत नाही. त्या भगवान परमात्म्यानं हा नरदेह आपल्याला कशाकरता दिलाय? तर त्याचं नामस्मरण करण्याकरता दिलाय. तो कशाचा? भावाचा भुकेला आहे बरं का. कशाचा? भावाचा. पण त्याला एक गोष्ट आणखी आवडती, त्याचंच नाव घेतलेलं त्याला जास्त आवडते. काय? त्याचंच नाव घेतलेलं त्याला काय जास्त आवडते. बघा कसं आवडते. आता आपण एखाद्याच आता मला सांगा, नाव घेणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे बरं का. नावाचे प्रकार असतात. नाव घेताना महिला म्हणून तुम्ही नाव घेता कुणाचं? मालकाचं नाव घेतात तुमच्या. बरोबर? तुमचा मालक कोण? तसं त्यांचंही बरोबर आहे बरं का. त्या पण त्यांच्या परमेश्वराचंच नाव घेतात. दिवसभर घेतात बिचारे, पप्याचा बाप, पप्याचा बाप, पप्याचा बाप, पप्याचा बाप. नाही का? तुम्ही तुमच्या परमेश्वराचं नाव घेता, काही हरकत नाही, घेतलं पाहिजे. काय? नाव घेतलं पाहिजेत. पण तुम्हाला एक सांगू का, तुम्ही तुमच्या मालकाचं नाव जर घेतलं ना दिवसभर, तुम्हाला 100% संध्याकाळी शिव्या भेटतात बा. पण जगाच्या मालकाचं जर नाव घ्याल ना, तर तुम्हाला जगाचा मालकच भेटून जाईल बरं का. त्यामुळं तुम्ही ठरवायचं तुमच्या मालकाचं नाव घ्यायचं का जगाच्या मालकाचं नाव घ्यायचं. नाही का? त्या जगाच्या मालकाला त्याचं नाव घेतलेलं काय आवडते? फार आवडते. भगवंतानं हा नरदेह आपल्याला त्याच्या सेवेकरता दिलाय. नाहीतर तुकोबाराय काय म्हणतात, जर तुम्ही त्याचं भजन केलं नाही, त्याला भजलं नाही, तर तुमचा जन्म काय झाला? वाया गेला. मग कसा वाया गेला? बघा, एखादी गोष्ट असती आणि ती गोष्ट त्याच्याच कामी जर आली, ज्यासाठी ती गोष्ट आहे त्याच्यात जर ती कामी आली, तर ती गोष्ट काय झाली? सफल झाली. आणि जर त्याच्या कामी नाही आली, तर ती गोष्ट काय झाली? वाया गेली. जसं की उदाहरणार्थ दूध आहे. दूध, ते दूध जर आपण कोणाला प्यायला दिलं नाही, किंवा वासराला पिऊ दिलं नाही, किंवा त्याचा चहा करून पिला नाही चांगला घटवट दुधाचा, जर नाही ते पिला, आणि जर तेच आपण गरम करायला ठेवलं आणि उतू गेलं आणि जळून गेलं, तर ते काय झालं? वाया गेलं. ते दूध वाया गेलं. किंवा नासलं तर ते दूध काय झालं? वाया गेलं. तसा हा माणसाचा काय आहे? जन्म आहे. भगवान परमात्म्यानं
हा मानव देह अल्लाने म्हणजे भगवानने तुझे दे हा 3.5 हाताचा जो नर देह ना तो त्या भगवान परमात्म्याला आपल्याला काय केला दिलाय. आणि कसा दिलाय माहिती आहे का? फुकट दिला बघा. फुकट कसा दिला? फुकट. तुमच्याकडून काही वसुली करून घेतली नाही. पण त्यानं जरी आपल्याला हा नरदेह फुकट दिलेला असला तरी सुद्धा त्याचे उपकार म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे तर आपण त्याचं नाव घेतले पाहिजे. असं नाही की तुम्ही रात्रंदिवस त्याचं नावच घ्या. काय असं नाही की तुम्ही रात्रंदिवस त्याचं नावच घ्या, पण तुम्ही वेळात वेळ काढून बघा. बाबा आपण म्हणतो आम्हाला देवधर्म करायला वेळ नाही, आम्हाला देवधर्म करायला, आम्हाला देवपूजा करायला आम्हाला याच्याकरता वेळ नाही, कारण की आम्ही कसे कामाचे माणसं आहेत असं आपण म्हणतो. पण मला एक सांगायचं बाबा, मोबाईलमधला 2GB डाटा संपेपर्यंत आपल्याला वेळ आहे. बरोबर? मोबाईलमधला 2GB डाटा संपेपर्यंत आजकालच्या नवीन मम्म्या, बरोबर का नाही, तरुण मंडळ, आपल्याला 2GB डाटा संपवायला वेळ आहे, पण आपल्याला भगवंताची एखादी माळ ओढण्याकरिता सुद्धा वेळ नाही. फार मोठी शोकांतिक आहे बाबा ही. म्हणजे आपल्याला बाकीच्या कामं करता आपल्याला सिरियल पाहायला वेळ आहे. बरोबर का? जुळली गाठ, कॉन्स्टेबल मंजू, आणखी आहेत का कोणत्या? बघा हसू आलं म्हणजे बघतात त्या नाही का? त्या सिरियल बघायला आपल्याला वेळ आहे, पण आपल्याला भगवंताचं नाव घ्यायला वेळ नाही. आणि तुम्ही नका काढू, वेळात वेळ नका काढू, पण तुम्ही कामामध्ये काम, काही म्हणा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. महाराज सांगतात तुम्ही काय करा, वेळात वेळ नका काढू, पण कामात काम तुम्ही काय करा, त्या भगवान परमात्म्याचं नाम घ्या. बघा आता एवढं काही काही ट्रेंडिंग नाही यायले बाबा. आता ते ट्रेंडिंगला आलंय, उन्हाळा सुरू झाला तसं ते रस प्यायला ये म्हणलं माय आलं का नाही ट्रेंडिंगवर? कधी आपल्या एखादा भगवान परमात्म्याचा श्लोक आला का ट्रेंडिंगवर? हां, कधी असं झालं का ट्रेंडिंगला की बघा गीतेचा एखादा श्लोक एवढा ट्रेंडिंगला आलाय की ज्याच्या त्याच्या तोंडात काय आहे, त्या गीतेचा श्लोक आहे. किंवा एखादा अभंग एवढा ट्रेंडिंगला आला की ज्याच्या त्याच्या मुखामध्ये काय आहे, तो अभंग आहे. पण नाही बाबा, काय ट्रेंडिंगला येईल सांगता येत नाही. कुंभमेळ्याच्या वेळेस मोनालिसा आली, त्याच्यानंतर थोडा दिवस गेले IIT बाबा आले, त्याच्यानंतर काही कालावधी गेला, चालूच आहे ट्रेंडिंगवर. ज्या गोष्टी आपल्याला लागत नाही त्या गोष्टी कशा असतात, त्या गोष्टी ट्रेंडिंगला येतात. पण ऐका, आपला परमार्थ हा ट्रेंडिंगचा नाही. कितीतरी वर्ष झाले आपण सांगू सुद्धा शकत नाही, अंदाज सुद्धा काढू शकत नाही. आपला परमार्थ हा ट्रेंडिंगचा नाही, आपला परमार्थ हा अंतकरणातला आहे. ज्याच्या अंतकरणात खरंच परमार्थ फुलला त्याला ट्रेंडिंगवर यायची गरजच नाही. त्यामुळं तुमचा मोबाईल पाहत असताना कुठेही पहा बाबा, ते चालूच आहे. नुसता मोबाईल खोडला, जिकडं पहा तिकडं काय बरं हो काय. हां
इंस्टाग्रामनं तर आता लय हवा चालली बाबा, काय सांगा. जिकडं पहा तिकडं तेच आहे बघा. मला सांगायचं इतकं की आपल्याला कामामध्ये, आपण कामात काम सुद्धा भगवंताचं नाव घेऊ शकत नाही, पण आपल्याला वेळ टी व्ही बघायला, मोबाईल बघायला, बाकीचे कामं करायला आपल्याकडे वेळ आहे. महाराज सांगतात तुम्ही कामामध्ये वेळ नका काढू. काय तुम्ही काम करत असताना वेळ नका काढू, पण कामात काम काय करा, तुम्ही भगवान परमात्म्याचं नाम घ्या. तुम्ही महिला मंडळ काही करत असाल, चपात्या करत असाल, गड्या धुणं भांडी करत असाल, तर तुम्ही काय करायचं, भगवान परमात्म्याचं नाम घ्यायचं. आणि असं घ्यायचं, एवढ्या प्रेमाने घ्यायचं बरं का. नाही तर काही काही महिला मंडळ काय करतात माहिती आहे का, कामच राग करतात, मग देवाचं नाव कधी घेणार, नाही का. एक तर राग काम करायचं, नाही तर देवाचं नाव घेता घेता काय करायचं, काम करायचं. पण राग काम केलं तर तुम्हाला पाप लागते बघा. आणि भगवान परमात्म्याचं नाम घेता घेता काम केलं तर त्या कामाचं सुद्धा काय होते, पुण्य तुम्हाला प्राप्त होऊन जाते. त्यामुळं आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं तर बरं का. हां, भगवान परमात्म्याचं नाव घेतलं पाहिजे. तर नाही भगवान परमात्म्याचं नाव घेतलं तर आपला जन्म काय झाला, वाया गेला. तुकोबाराय सांगतात बघा, तुम्ही जर त्या भगवान परमात्म्याचं नाव जर घेतलं नाही तर नाही तरी गेला जन्म वाया. तुम्हाला एक सांगू का, हा जन्म आपला का वाया जातो, कारण आपण या संसाराची काय करतो, बरोबरी करतो. ते सांगतात अभंगाच्या द्वितीय चरणात. करिता बरोबरी बरं का दादा. असं वाटतंय असं म्हणावं दादा ना, ये हात मुझे दे दे राम दादा. पण काय करावं घेऊन
नाही का, आमच्या कामी याचे नाही, तुमचे जाचे उगाच, आणि तुम्ही काय देणार आहेत का आम्हाला? हात थोडे ना देत असते कोणी कोणी, पण फार गोड हात आहे बरं का. एकदा अशीच कीर्तनात म्हणायला गेले, खरंच दादा किती गोड हात आहे हो तुमचा, असं वाटतंय हातात किलो किलो साखर बांधून आणली. काय असं वाटतंय, हातात किलो किलो साखर बांधून आणली, खरंच तुमच्या हातातलंही गोड आहे बरं, असं म्हणायला गेले. आणि एक आजोबा आले बाबा, तुमच्यासारखे आजोबा होते, ते दादाजवळ गेले. आणि दादाजवळ गेल्याच्या नंतर दादाने म्हटले, दादा तुमचे हात दाखवा हो. दादांनी हात दाखवले आणि त्या बाबाने दोन्ही हात चाटून पाहिले बाबा. आणि चाटून पाहिल्याच्या नंतर ते बाबा म्हणाले, का ओ पोरगी किती वेळ झाली खोटं बोलायली म्हणे. दादा म्हटले, कस काय खोटं बोलायले म्हणे. पोरगी म्हणते तुमच्या हातात गोडवा आहे, तुमच्या हातात गोडवा आहे, तुमचे हात चाटून पाहिलेत म्हणे. सर तंबाखूचाच वास यायला माहीत. दादाचं नाही बरं, दुसरे होते ते. पण नाही, खरंच दादाच्या हातात फार गोडवा आहे बरं का. आणि दादाचं म्हणजे स्वभावसुद्धा तितकाच गोड आहे, फार गोड असा हात आहे. आणि तसेच आमच्या गजानन दादाचा पण हात खूपच गोड आहे, त्यांचं पण कौतुक करावं तेवढं कमी. असे एकदा कीर्तनात म्हणायला गेले, दादाच्या हातात खरंच लई गोड आहे. आता गावातलेच होते मृदंगाचार्य, मृदंगाचार्याची बायको आली म्हणे, ताई कशाचा हात गोड आहे, हातात गोड आहे म्हणे. हातोडा आहे, हातोडा मारतात पाठीतात मुंग्या येतात डोक्यात. तर त्याच्यानं तुम्हाला जास्त म्हटले नाही बरं का, गोडवाय नाही तर वहिनीनं आमच्याकडे कंप्लेंट केली असते. असं महाराज सांगतात की बाबा, करिता भरोबरी दुरावसी दुरी, करिता भरोबरी कशाची भरोबरी हो, तर या संसाराची भरोबरी. तुम्ही जी या संसाराची जितकी भरोबरी कराल ना, तितकं तुम्ही काय व्हाल, या भवपुरात काय व्हाल, वाहून जाल. त्यामुळे या संसाराच्या बरोबरीत जास्त नादी लागायचं नाही बरं का. हे संसार हा संसार प्रपंच कसा आहे माहिती आहे का, हा सगळा दुःखाचा आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळे. बघा या संसारात काय, रात्रंदिवस तळमळे, चौकडे इंगळे, आणि हे विश्रांती कुठंच नाही, विश्रांतीचा विचार सुद्धा नाही. कसं आहे संसार दुःखमुळे, कसाचा दुःखाचं मुळे. मला सांगा, ज्याचं मूळच दुःखी आहे तो संसार सुखी असेल का बाबा? नाही, हा संसार सगळा दुःखमुळे, म्हणजे इतका दुःखी आहे की त्या संसाराचा विचार सुद्धा नाही. बघा या संसार, या दुःखरूप संसारात आपण काय करतो, सुख शोधत असतो. आपण काय करतो, या दुःखरूप संसारात सुख शोधतो. आपल्याला वाटते मायबाप आपल्याला सुख देतील, पण असं नाही बरं का. मायबाप आपल्याला सुख देतात, काय मायबाप आपल्याला सुख देतात, पण फक्त संसारातलं सुख देऊ शकतात बरं का. परमार्थातलं सुख प्रत्येक मायबाप देतील हे सांगता येत नाही. बघा आपल्याला वाटतं मायबाप आपल्याला सुख देतील, पण आपल्याला त्यात सुद्धा सुख भेटत नाही. बरं जाऊ द्या, मायबापांना नाही दिलं, आपल्याला वाटतं आपली बायको आल्यावर आपल्याला सुख देईल, काय, पण आपल्याला बायको सुद्धा सुख देत नाही. बरं बायकोचं सोडा, आपल्याला वाटतंय आपले लेकरं झाल्यावर आपल्याला काय भेटल, सुख भेटल, पण लेकरं सुद्धा सुख देत नाही. आपल्याला वाटतं बरं लेकराने नाही दिलं तर आपल्याला सून येईल, सून सुख देईल, त्यानंतर नातू देतील, पण कोणी सुख देत नाही. मग आपलं काय जर तर नातू वगैरे होईपर्यंत आपण मरून जातो, पण सुख भेटत नाही. मग हे सुख शोधायचं कुठं? आपल्याला जर खरंच सुख पाहिजेत असेल तर आपल्याला हे सुख कुठं भेटतं माहिती आहे का? गावात जो सप्ताह चालू असला ना, त्या सप्त्यातले 7 दिवस सुखाचे आहेत बाबा. पण प्रामाणिकपणे इथं राहिलं म्हणजे
महाराज म्हणतात सुख वसे हेची ठाई बहुपायी संतांच्या. कुठं सुख असतं महाराज? हेची ठाई म्हणजे इथं बहुपायी संतांची. मग हे संत कुठं शोधता? दुसरीकडे शोधायचं नाही. तर जिथं सप्ताह असतो तिथं संत असतात बाबा, बरोबर. संतांच्या ठिकाणी काय असतं? सुख. सुख या सप्त्यात तुम्ही जर सुख शोधायला गेले तर तुमच्यासारख्यांना म्हणजे आपल्यासारख्यांना सुख कुठे आहे? फक्त सप्त्यातच आहे. आणि जे दिंडीला जाणार आहेत का, दिंडीला पायीवारी करणारे, त्यांच्यासाठी पण सुख आहे. पण कुठे आहे बाबा? दिंडीच्या वाटेनं सुखच सुख आहे, बरं का. दिंडीला जाता का इथं कोणी? जाता ना बाबा? बघा, आपण आयुष्यभर सुख शोधत असतो. काय आयुष्यभर यात सुख शोध त्यात सुख शोध, पण सुख भेटत नाही. पण एकदा वारीला जाऊन पा, आळंदी ते पंढरपूर वारीला जाऊन पा, खरं सुख काय ते कळलं. पण कसं आहे माहिती आहे का? वारीला गेलं तरच सुख कळते, नाही तर नुसतं वारीला गेलं तर सुख कळत नाही. काय काय म्हटले मी? वारीला गेलं तर सुख कळते म्हणजे पण नुसतं वारीला जावं लागतं, बरं का. कसं माहिती आहे का? आता काही आपण वारीला जातो, पण वारीला गेल्याच्या नंतर आपण नुसती वारी करत नाही बाबा. आपण वारी करता करता गठुडे भरतो. कशाचे? बिस्किटच्या पुड्याचे, रसगुऱ्याचे लाडूचे, काही काही भरतो, बरं का नाही बाबा. चिप्सचे पाकिटं. आम्ही वारीला गेलो मागच्या वर्षी, गजानन दादा आम्ही सोबतच होतो. आम्ही वारीला गेलो आणि वारीला गेल्याच्या नंतर महिला मंडळ चालायच्या. आता आमचं कसं असतं माहिती आहे का? असं मनात धरून आपल्याकडून जेवढी होईल तेवढी सेवा करत करत चालायचं. एका आजीच्या डोक्यावर गाठोडं होतं मोठं. आम्हाला वाटलं कपडे वगैरे असतील त्यात काही. म्हटलं आजी गाठोडं घेऊ लागू का? आजी म्हणाल्या नको नको. म्हटलं आजी वजं होईन, आम्ही 4-5 मुली होतो. म्हटलं आजी वजं होईन, आम्ही तुम्हाला थोडं थोडं घेऊ लागतो. आजीनं आमच्याजवळ काही गाठोडं दिलं नाही. पुढं गेल्याच्या नंतर आजी बसली आणि बसल्याच्या नंतर आजीनं एक बिस्किटचा पुडा काढायला सुरुवात केली आणि खाऊ लागली एकटीच. म्हणजे सांगायचं इतकं आजी वारीला नव्हती गेली, आजी वारीला गेली होती. म्हणजे मान मोडायला आली तरी आजीचं गठोडं काही खाली सुटलं नाही. मला सांगायचं इतकं सुख कोणाला आहे माहिती आहे का? तिथं ज्यानं खरंच वारी केली त्याला सुख आहे. ज्याला तिथं ऊन दिसलं, पाऊस दिसले, खडे दिसले, घाण दिसली, त्याला तिथं सुख नाही. पण ज्याला खरंच भगवान परमात्म्याला भेटायची आस लागली ना, त्यालाच खरं सुख आहे. बघा, इकडं कुठेही सुख शोधा, सुख सापडत नाही. पण सुख जर महाराज सांगतात, ज्ञानोबराय सांगतात, किंबहुना सोय जीव आत्मयाची लाय ते तजे होय तया नाम सुख. जिथं जीवाचं आणि आत्म्याचं काय होतं? मिलन होतं. कुठं होतं जीवाचं आणि आत्म्याचं मिलन? बघा, आपण वारीच्या वाटेला जातो, नाही मिलन झालं तरी सुद्धा आपल्याला त्या मिलनाची का राहते? आस राहते. तिथं सुद्धा सुख निर्माण होतं महाराज. म्हणून सुख जर कुठं शोधायचं असं नाही या संसारात, तर कुठं शोधायचं? एक सप्त्यात शोधायचं गावातल्या, आणि एक कुठं शोधायचं? वारीच्या वाटेनं शोधायचं. मग जाणार का यावेळेस वारीला? कोण कोण जाणार? सगळे जाणार का? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्यांचे. वा. हा नाही, कीर्तनापुरतं वैराग्य तितकंच असते. वैराग्याचे काही प्रकार आहेत. काही वैराग्य स्मशानभूमीत गेल्यावरच होते, काही वैराग्य कीर्तनात बसल्यावरच होते. असे वैराग्याचे प्रकार असतात. पण घरी गेलं की परत जसं होतं तसंच बस असो. पण जाऊ द्या, कीर्तनापुरतं जरी आलं तरी आपल्यासाठी भरपूर झालं, नाही का. महाराज सांगतात बघा, या संसाराची जितकी बरोबरी करायला जाल तितकं काय व्हाल तुम्ही? त्या संसाररूपी भवसागरामध्ये काय व्हाल? तरुण जाल. आणि जर तुम्हाला त्या भवसागरामध्ये तरुण जायचं नसेल तर एकच पर्याय काय सांगतो तुम्हासी, भजारे विठ्ठला. मग कसं भजायचं? आपल्याला तर काय भजायचं माहीत नाही, पण सर्वात सोपा तुम्हाला उपाय सांगेन. संत सुद्धा सांगतात, त्याला जर भजायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला अंतकरण फार शुद्ध लागणार आहे. आणि ते जर अंतकरण तुम्हाला शुद्ध कशानं होत असेल तर ते फक्त भगवान परमात्म्याच्या नामानं होतं. त्यामुळं भगवान परमात्म्याला ज्याला ज्याला हात दिलेत त्यानंच वरती करा करा सर्वांनी हात वरती करा. असं थांबा, लगेच चहा घेऊन आले, इथंच घर आहे. करा करा करा, हात वरती करा. सर्वांनी हात वरती करायचे आणि गोड असं भजन घ्यायचं.
लेकरांसाठी गोड अशा टाळ्या उजव दगडा. जोरात 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 असं. ओके. बघा किती गोड वाटतंय ना. बघा अंतकरण जर शुद्ध करायचं असेल तर माणसानं भजन करावं आणि भजनामध्ये माणसानं नाचावं सुद्धा. कसं आहे माहिती का? नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. किती गोड वाटतात ही लेकरं नाचताना. आपल्याला सुद्धा वाटतं बरं का. आपले लेकरं सुद्धा इथं का असं टाळ घेऊन उभे राहावं, पण आपल्याला नुसतं वाटतं. वाटून फायदा नाही, तर आपले लेकरं तिथं पाठवावे लागतात बरं का. तुम्हाला काय अंतर नाही ना ही संस्था, बरोबर आहे? तुम्हाला काय अंतर नाही. तुम्ही त्यांच्या संस्थेत लेकरं घातले तरी चालतात. लेकरांना संस्कार लावणं फार महत्त्वाचं आहे बरं का. काही काही एवढे विचित्र राहतात, इतके विचित्र राहतात. एकदा अशीच कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर एक असं होतं छोटंसं, ती माझ्याकडं आलं आणि आल्याच्या नंतर म्हणालं, ताई तुम्हाला नकली नोटातला आणि असली नोटातला फरक कळतो का? म्हटलं असं कसं नाही कळणार. म्हटलं मला फरक कळतो, मी रोज नोटा बघते. म्हणे तसं नाही म्हणे, तुम्हाला नोटातला जर फरक कळत नसन तर मी तुम्हाला सांगतो म्हणे कशा नकली नोटा आणि असली नोटा ओळखायच्या. म्हटलं सांग बाबा. म्हणे आता तुम्हाला पाकिट भेटलं म्हणे, त्यातली एक नोट पाहू द्या. आता 500-500च्या नोटा होत्या बाबा. देऊ वाटेना पण दिली. नोट दिली मी त्याला. आहे का कोणाकडे नोट? नाही. अहो द्या 5 मिनिटासाठी. मला माहिती बाबा देत नाही म्हणून मी आपली एक शिल्लक ठेवत असते बरं का. तुम्हाला सांगते मी. त्या पोरानं माझ्याकडून 500 रुपयाची नोट घेतली. आता आपण 200वर ॲडजस्ट करू. 500 रुपयाची नोट त्या पोरानं माझ्याकडून घेतली आणि त्या पोरानं मला सांगितलं, ताई नीट लक्ष द्या बरं का, नीट लक्ष द्या सगळेजण. ही नोट आहे ना अशी मुडपवली. लक्ष द्या नीट. कॅमेरा फिरवा जरा, बघा किती नीट लक्ष यांचं. काहीच नाही, खिशात घातली. त्या पोरानं काय केलं, अशी नोट घेतली आणि असं 2-3 वेळा तिच्यावर हाणलं आणि हाणल्याच्या नंतर असं माझ्या हातावर काय केलं, असं असं ओतलं. म्हणे काही पडलं का? म्हटलं नाही काहीच पडलं नाही. परत हाणलं. परत पडलं का? म्हटलं नाही काहीच नाही पडलं. म्हणे नोट नकली. म्हटलं कस काय? म्हणजे काय ताई एवढ्या वेळा मारल्याच्या नंतर गांधीजीचा चष्मा फुटून तुमच्या हातावर काच पडले नसते का? इतके विचित्र राहतात. म्हणे ताई नोट नकली, खिशात घातली पळून गेलं पोरग. मी काय तुमची घालणार नव्हते खिशात. पण जाऊ द्या, नाही दिली तर काय हरकत नाही. इतके विचित्र ही लेकरं राहतात. पण आपल्या लेकराला जर असं विचित्र बनवायचं नसेल ना तर एकच पर्याय गड्या, ती म्हणजे आपली वारकरी शिक्षण संस्था.
लेकरांना संस्थेत घालत जा. बघा इथं लेकरं नाचतात. आता लेकरं नाचतात सारखेच बरं का, काय नाचतात सारखेच, इथंही तालात नाचतात आणि डीजेवरही तालातच नाचतात, बरोबर. पण इथं नाचलं तर लोक कौतुक करतात आणि तिथं डीजेवर नाचलं तर लोक नाव ठेवतात. उड्या सारख्याच मारायच्या, पण कसं तिकडं नाव ठेवतात, कारण की ती जागा कशी आहे, भगवान परमात्म्याचं तिथं नाव नाही, म्हणून त्या जागेचा आपला काही चांगला संबंध जुळून येत नाही. पण इथं असल्याच्या नंतर बघा लेकरं कसे गोड दिसतात. आणि चोपदार बाबा तुम्ही पण नाचले पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, जर हा माहिती आहे तुमचे गुडघे बिडगे दुखत असते, वय झालं आता, पण तुम्ही या गावचे नाहीत ना, दुसऱ्या गावचे सुकळीचे, म्हणजे चोपदारीन माय काय सोबत नसनच, चोपदारीन माय नाही ना, मग दुसऱ्या गावात बिंदास नाचायचं. काही ठिकाणी नाही नाचत, कारण की गावातले चोपदार असतात, कारण चोपदारीन माय असते सोबत आलेली, म्हणून काय थोडासा काय पडतो, दबाव पडतो. आम्ही एकदा असंच कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर चोपदार बाबा लई नाचले, कारण की चोपदार बाबाला माहीतच नव्हतं चोपदारीन माय आलेली म्हणून. चोपदारीन माय बसले होते आता स्पीकरच्या मागं, चोपदारीन माय अशी पाहायची. कीर्तन झाल्याच्या नंतर लोक म्हणतात चला आमच्या घरी चहा प्यायला, नाही का. मग आम्ही गेलो चहा प्यायला आणि योगायोग असा होता की चोपदार बाबाचं घर आणि जिथं चहा प्यायला गेलो तिथं एकच भिंत आडवी होती. चोपदार बाबा तिकडून खोकले की इकडं आवाज यायचा. चोपदारीन माय चोपदार बाबाला दटवायला लागली, का व तुमचे तर गुडघे दुखतात म्हणतात, काय तुमचे गुडघे दुखतात म्हणतात, तुम्ही तर कीर्तनात लय नाचला. चोपदार बाबा म्हणे अहो संगे तसं नाही म्हणे, काय झालं कीर्तनात, मग पावसाळ्याचे दिवस होते. कीर्तनात कसं आहे माहिती आहे का, त्या बाबांनी धोतर घातलं होतं बाबा, काय पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणे, हे लाईटावरचे किडे सगळे धोतरात घुसले म्हणे. असं गोड पखवाज वाजलं ना, असे गोड गायन करणारे गायक वादक होते म्हणे, त्यांनी वाजवलं कोणी गायलं की ते किडे आतून वळवळ करायचे म्हणे. बाकी नाचायचा काही उद्देश नव्हता. असा काही जणांना काय असतो धाक असतो, पण बाबाला काही इथं धाक नाही. त्यामुळं मन सोबतं नाचायचं, कारण इथंच नाचण्यात मजा आहे गड्या, तिकडं दुसरीकडं कितीही नाचा त्यात काही अर्थ नाही. मग तू बरं काय सांगतात, नाचायचं असलं गायचं असलं काहीही करायचं असलं ते कुठं करायचं, कीर्तनात करायचं, अगदी हरिरूप होऊन करायचं. आणि कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर तुकोबारांना जर विचारलं तुकोबार आहे अहो काही साधन लागतं का हो त्याच्यासाठी, तुम्ही म्हणता तुकोबार आहे विठ्ठलाला काय करा भजा, पण काही साधन लागतं का, तुकोबार आहे म्हणतात काहीच साधन लागत नाही. अभंगाच्या शेवटच्या काही
बाबा काही न लय एक भावाची, कारण तुका म्हणे आन विठोबाची. त्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो की त्या विठ्ठलाला भावाशिवाय काहीच लागत नाही. म्हणून तुम्ही काय करायचंय, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला त्या भगवान परमात्म्याला भजायचं, कारण त्याला भावाशिवाय दुसरं काही लागत नाही. त्याला तुम्ही पैसा द्या तो लागत नाही, त्याला काही द्या काहीच लागत नाही. असो आपला टाईम झालेला आहे बाबा. झालेली कीर्तन रूपी सेवा ही सर्व गायक वादक चोपदार बाबा असतील, मागचे सर्व विद्यार्थी असतील, सर्वांच्या चरणी अर्पण करते. आणि विशेष म्हणजे कीर्तनाला उपस्थित तरुण मंडळी भरपूर प्रमाणात आज उपस्थित राहिली बरं का. कसं आहे माहिती आहे का, तरुण मंडळीमुळं हा आपला सप्ताह आहे. कारण की त्यांचा हातभार जर लागला नाही तर आपला सप्ताह जसा पाहिजे तसा होऊ शकत नाही. आणि परमार्थ करावा तो खरंच गावातल्या तरुण मंडळीनंच करावा. कारण की शहराच्या ठिकाणी पैसा भरपूर आहे बरं का. म्हणाल तोंडातून काढला तितका पैसा शहराच्या ठिकाणी देतात. पण कसं आहे माहिती आहे का, तिकडं फार मोठा मांडव आणि ऐकायला 5च पांडव, 6 द्रौपदी सुद्धा दिसत नाही. असा शहरातला परमार्थ आहे. त्यामुळं गावातल्या तरुण मंडळीचं कौतुक करावं असं वाटतं. कीर्तनाला येतात, पंक्ती वाढतात, सगळं काही ते करतात. त्यामुळं त्यांचं सुद्धा विशेष आभार. इथं बसलेल्या प्रत्येक आईंच्या चरणी नतमस्तक. इथं तरुण मुलीसुद्धा भरपूर प्रमाणात उपस्थित राहिल्या. काही मुलींना कीर्तन म्हणजे काय हेच माहीत नाही, पण तुम्ही कीर्तनाला उपस्थित राहिलात त्यामुळे तुम्हा सर्वांचं कौतुक. आणि झालेली कीर्तनरूपी सेवा ही सर्वांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली